न पिताच चढली की काय? मीटर एवढी सुंदर कधीपासून दिसायला लागली? स्वप्न आहे की काय? इकडेच येते. स्वप्न सत्य सत्य काय? नाही काय नाही. ये तू इथे काय करतेस? तुला गावभर शोधलं मी, तू काय करतो इथे? अरे मी काही करेन, तू लग्न लागलं का? अक्षता टाकून लगेच भाडी मारायला लागलीस तू? आत्ताच्या आत्ता हॉलवर चल. अरे काय मी नाही येणार. तुला यावं लागेल. का? त्याशिवाय हे लग्न होणार नाहीये. तुझ्या भावाने अट घातली की दीप जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत लग्नाला बसणार नाही. तुझ्यामुळे माझ्या बहिणीचं पण लग्न अटलंय. तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. काय? आधी मला सांग व्यवस्थित काय झालंय. तेवढा वेळ नाहीये, तू चल ना हॉलवर माझ्या बरोबर. आणि तुमचा हा शुभ चेहरा निदान आज तरी आमच्या समोर आणू नका. आणि ही विनंती तुम्हाला मान्य नसेल, हात जोडतो. मी नाही येऊ शकत. मी एक काम करतो, मी दादाशी फोनवर बोलतो. हे बघ, मूर्खपणा करू नको. तुला यावं लागेल तिथे. तुला नाही माहिती तिथे काय गोष्टी घडल्यात. तू चल माझ्या बरोबर. अरे तू चल. तू बस पटकन. एक मिनिट, माझी ताई बघ. कसली कमाल दिसतीये माझी ताई. आणि तू बॅकग्राऊंड बघितलंस? हे बघ. कॅन यू सी दिस? सही ना? नाही ना, एक सुद्धा चांगला मुलगा आला नाहीये. मला वाटलेलं कोणीतरी छान चिकना मुलगा येईल आणि मस्तपैकी मी त्याला बघेन. सगळी बॉयलर मुलं आहेत, एक सुद्धा चांगला मुलगा नाहीये. सर, कीर्ती, तू इथे पण? तुम्ही पण? म्हणजे हा, तुम्ही साखरपुड्यात होतात ना, मग लग्नात पण. सर, मी नाही का साखरपुड्याला मेकअप केलेला, त्यांना खूपच आवडला, कमाल झालेला. मग लग्नाची ऑर्डर पण मलाच दिली, म्हणून मी इथे. किती खोटं बोलणार आहे कीर्ती अजून तू? खोटं? मी नाही सर, मला लग्नाची मेकअपची ऑर्डर मिळाली ना, म्हणून आले सर. नाहीतर बिन बुलाये मेहमान मी कशाला येईन? म्हणून आले सर मी. कीर्ती, माझ्याशी खोटं नाही बोलायचं. कॉलेज मधून तुझी सगळी माहिती काढली आहे मी. कॉलेज? सर, कॉलेजवाल्यांना नाही माहिती की मी असं मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. सर, मी फक्त तुम्हाला सांगितलंय माझ्या परिस्थितीबद्दल. कॉलेजवाल्यांना नाही माहिती सर हे काही, म्हणून ते चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली असेल. ठीक आहे, तू मेकअप आर्टिस्ट आहेस ना, तर मग मला सांग की आज ब्राईडला कुठला कलर कोड वापरलायस तू? कलर कोड? ह्या नवरीला ना? हा, याला. सर, मी तो NC15 to NC20 मी असे ना सर शेड्स बदलत राहते, त्यामुळे तो वापरले आज. वा 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 वा, खरंच. मला ना मेकअप मधली ही कॉन्सेप्ट खरंच कळली नव्हती का आजपर्यंत. मला ही सांगशील का? वॉर्म, कूल, न्यूट्रल, ऑलिव्ह, अंडरटोन म्हणजे काय असतं ग? एक्सप्लेन करशील मला? करते. हा सर, ते म्हणजे काय काय? नाही सर, नाही माहिती मला हे सगळं. पण याचं कारण आहे, कारण मी कोणताही कोर्स करून हे नाही शिकले सर. तुम्हाला तर माहिती आहे ना, माझी परिस्थिती नाहीच आहे कोर्स वगैरे करण्याची. सर, मी हे अनुभवातून शिकली. अनुभव घेऊन घेऊन, चुका करून करून आज मी इथपर्यंत पोहोचली सर, मेकअप आर्टिस्ट म्हणून. तुझा प्रॉब्लेम हा नाहीये की तू कोर्स केला नाहीयेस. खरं कारण तर हे की तू मेकअप आर्टिस्ट नाहीच आहेस. नाही सर, मी मेकअप आर्टिस्टच आहे सर. मी कधी कधी हे बहिणीची बहीण आहेस. शपथ, तुम्हाला कोणी सांगितलं? हो की नाही तेवढं सांग. नाही नाही सर, मी तिची बहीण नाहीये सर. बघा ना, ती ब्राईड वेगळी दिसते, मी वेगळी दिसते. कसं बहिणी असणार सर? नाही सर, मी तिची बहीण नाहीये सर. नाही. ठीक आहे, मग जयश्री काकूंना जाऊन विचारतो ही तुमची मुलगी आहे की नाही. सर, सॉरी सर. सर सर मी 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 खरं सांगते, सगळ्यात लहान बहीण आहे प्रीतीताईची. व्हेरी गुड. नाक दाबलं ना की तोंड उघडतच. आता सांग, इतके दिवस तू माझ्याशी खोटं का बोलत होतीस?